त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी भाषणही केलं होतं. आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आघाडीचं म्हणणं उमटतं. आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला, पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. माहीत नाही, पण वर्तमान स्वतःच्या काही समस्या असतात. त्यामध्ये संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदींनी आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही म्हणता ते कोणी वाचलं होतं. त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा केला आणि तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, पण ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती, तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कुणाचंही सरकारी जाहिरात होते की खाजगी होते कळत नव्हतं. देवा बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेतानाच. असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना, आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. देवाभाऊ म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीनचं काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं? त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती तर नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीशिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार नसेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बसतो. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतं आहे. बघूया आता पंचनामे कधी करतात, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते
या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभाऊने या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहणार? असं आहे की त्यांचं सेशन मी वाचलं. आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. आता 1-2 दिवसांनी जाईन तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बरं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल घेऊ. पण महाविकास तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ शकतो, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती आहे असं आहे. समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. साहेब, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे, यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसेट टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असं किती गाड्या घेणार 8-10 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. साहेब, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीला एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, जसं आहे हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट आणि त्याच्यातलं दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. तिची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वीण हे उचलून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कमिटी जमले त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आणि दुसरी कमिटी ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात त्यांची. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे त्यांचं नाव बावनकुळे. बावनकुळे.
आणि या दोघांच्या कविता बघितल्या. एकांच्या कवितेमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली, सगळे सभासद एका जातीचे. आणि बावनकुळेंची कविता बघितली, त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद कविता करायला हवं. हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा याचा दृष्टिकोन काय, कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य आपण राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस काही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं म्हणजे गांभीर्याने अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हितासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी कुणी काही विधानं केली. मुख्यमंत्री बोलले किंवा ते काय त्यांचं नाव ते ते काहीतरी बोलतात, आणखीन काही लोक बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तर तुमच्याकडे नाही फार. आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली की प्रामुख्यानं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद एवढ्या टाकू आहे. जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्यानं या भागातली तरुण पिढी होती. आणि तिथं आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात, तर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. किंवा तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं. आणि ते चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे. आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे. आणि आम्हाला लोकांचं तर ऐकलं काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंध पाहिजे. पण साहेब मंडळ आयोगातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं, मात्र त्यावेळी 1994ला ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा पद्धतीचा एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? ह्याच्यावर हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल किंवा आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं आहे, त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते. आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आरोप करणार नाही, कारण मला हा प्रश्न कटुता चालून कशी एकवाक्यता करता येईल अशा पद्धतीनं हातभार लावायचा आहे. पण जे आता साहेब दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले विक्रेत केले त्याच्यावरून छगन भुजबळांनी आरोप केले की खाडापोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेले दाखले विक्रेत केले गेले. असं मी वाचलं पण मी काही स्वतः पाहिलेली नाही. साहेब, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेल किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथंपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतील? असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधित विचार आणि
प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरातून निघाला. शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षाने विचार नव्हता. जो गरीब आहे, अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजे आणि त्यामुळं 50% लोकसभा आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले होते. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय आणि आज ते हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असं सांगितलं. असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याबद्दलची नाराजी ही देशाच्या नॉन बी जे पी जे पक्ष आहेत त्यांच्यात आहे. काल पार्लमेंटचं सेशन होतं, त्यावेळी पहिल्यांदा माझ्यासह 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे सिनियर लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याची बाब नाही. आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आम्ही सगळे येऊ इच्छितो असं कळवलं. पण त्यांनी सांगितलं ते तुम्ही 300 असाल नाही तर 200 असाल, कोणतेही 5 लोक द्या. पण तुम्ही कोण होता हा भाग सोडा. पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी आहेत. पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिथती घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली, त्याला आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे हा बदल केलेला आहे. या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यामुळं आज चित्र काही चांगलं नाही. बघूया आता इथे राज्यात निवडणुका आहेत त्याच्यात काय होतं हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन करेल. बिहारच्या इलेक्शनमध्ये आता हे कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय? आयोगाने एक नवीन एक बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढले की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी EVM वरती असणार. पहिल्यांदा जे मत पडणार आहे ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला अधिवेशन होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं. त्याच्यात काय दाखवलं? मशीन होतं, मतपत्रिका होती, तुम्ही जायचं त्या मतपत्रिकेवर अनेक चिन्ह होती. कुठं आंबा होता, कुठं केळी होती, कुठं द्राक्ष होती, कुठं वही आली होती, असे वेगवेगळे. तर समजा वही आली
त्या मताचं वतन तुम्ही लावलं की खाली चिठ्ठी येते. चिठ्ठी आलेली दिसली, पण नंतर चिठ्ठी उघडल्याच्या नंतर तिथं कमळ होतं, वेळ आली नव्हती. आणि मत दिलं एकाला, दिलं कमळाला. असं प्रात्यक्षिक आम्हाला सगळ्यांना, तुम्ही होता ना, तुम्ही या सगळ्यांना दाखवलं. याचा अर्थ कुठंतरी इथं डोक्यात ही भावना लोकांच्या मनात झाली. ही कलेक्टिव्ह ॲक्शन घेऊन दुरुस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असं नाही. दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं वरायची वेळ कधी आली नव्हती. आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं. आता ते काय हरदोदून मला माहिती, मी वाद बघतोय. त्याच्यातून आणखीन काय कळत. साहेब या मतचोरीचा फटका तुमच्या पक्षाला बसला काय? कारण अनेक काठावरती उमेदवार आहेत तुमचे पडले गेले. जयंत पाटलांनी सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मतं त्यांना पडली, कुणाचंही डिपॉझिट जप्त झालं नाही आणि त्याचा फटका नेमका एनसीपीला सुद्धा बसला गेला. नाही, आम्हाला असं ऐकायचं बरं. माझंच उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवायचा निकाल घेतला. तुम्ही लोकांनी 10 पैकी आमच्या 9 निवडून दिली. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 10 जागा मिळाल्या. लोकसभेला 48 पैकी 10, लोकसभेला 10 मिळाल्या 9 आणि 288 विधानसभेच्या त्याच्यात मला आठवत नाही, पण आम्ही 110 वगैरे काहीतरी लढवले असतील, मिळाल्या 10. तिथे खाली त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथे आमच्या जागा आल्या. पण 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तिथे सगळीकडे पराभव झाला. हा होऊ शकतो, सरसकट नाही, पण कुठं होऊ शकतो. पण काही गोष्टी अशा दिसल्या की आता एक उमेदवार आमचा गेले 25 वर्ष निवडून येतोय, तो फडला. त्याचा पराभव म्हणजे त्याला एकंदर पडलेली मतं 1,09,06. त्याच्या शेजारच्या मतदारसंघात आमचा दुसरा उमेदवार की जो 5 वेळी निवडून आलेला होता त्याचा पराभव झाला आणि त्याचा पराभवसुद्धा 1,0906. म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि दोघांच्या पराभवाची आकडी समान आहे. त्याच्यामुळे शंका निर्माण, माझ्याकडे काही पुरावा नाही, पण शंका नक्की निर्माण होतो. आणि ही शंका इलेक्शन कमिशनबद्दल ही होते. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल संविधानात या संस्थांनी आपलं विश्वासार्हता हा ठेवला पाहिजे. तो ठेवला नाही हा विचार देशामध्ये लोकांच्या येतो. उत्तम जानकरांनी जो आरोप केला होता, त्यांना त्यांच्याच गावातनं मतदान कमी पडलं, मतदान घेण्याचा सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला होता. तो संशय खरा वाटतो. मी गेलो होतो त्या गावात. त्या गावाची जी बैठक झाली मतदानाची, ती मागणी जी केली ती बघायला मी स्वतः तिथे गेलो. पण सरकारने यंत्रणा वापरून त्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन दिल्या नाही. प्रश्न निवडणूक होऊन गेली होती. निवडणूक होऊन गेल्यानंतर एका गावात लोकांनी सरकार केली की आम्ही असं मत टाकलं होतं पण तिथं निघालं दुसरं, म्हणून आमची ट्रायल पुन्हा घ्या हे गावकऱ्यांनी सांगितलं आणि ती मताची पेटी ठेवली आणि ट्रायल त्या ठिकाणी घेतली. याच्यात काय गुन्हा आहे? पण हे तुम्ही करताय म्हणून ॲक्शन घेतली गेली, केसेस केल्या गेल्या
आणि हे डेमॉन्स्ट्रेशन करून दिलं नाही, याच्यामध्ये शंका निर्माण होती. साहेब, लोकसभा नंतर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, परंतु विरोधी पक्षांना तुम्हाला त्याच्यामध्ये मतदार याद्या स्वच्छ आहेत, पारदर्शक आहेत, अशी त्यावेळी शंका का नाही आली असं भाजपला विचार. नाही, पॉईंट असं आहे, आम्हाला असं दिसतं, याचा दृष्टिकोन असा आहे की एकदम छोटी राज्य घ्यायची, झारखंड किंवा तसं हरियाणा, अशी छोटी राज्य घ्यायची, तिथं काय करायचं ते करा, आणि मोठी राज्य जी आहेत त्या ठिकाणी हे उद्योग करायचे, आणि त्याचा परिणाम एकंदर लोकसभेच्या संख्येवर होतो, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीमध्ये आंदोलन करणार, कुठेतरी आता केंद्राने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे. मला माहिती नाही आता दिल्लीत आंदोलन काय करणार आहेत, कशासाठी करणार आहेत. मेळावा घेणार, मराठांचा मेळावा घेणार. मेळावा आंदोलन नाही, ठीक आहे. साहेब, तुम्ही मगाशी म्हणाला की प्रत्येक वेळी लोक शांत बसतील असं नाही, ज्या पद्धतीनं आयोगानं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, त्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे. लोक शांत बसणार नाही याचा अर्थ काय? नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल असं आपल्याला वाटतं. श्रीलंका निवडणुकीत निकाल देतील, आणखीन काय करतील, तसं आपण आपल्या आजूबाजूला काळजी करण्यासारखी स्थिती. आत्तापर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण याच्यामध्ये शेजाऱ्यांशी चांगले संबंध हे जवळ नेहरूंच्यापासून सूट ठेवतं. आज काय चित्र दिसतंय? आज तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा ठेवा, सुरुवात पाकिस्तान पहिल्यापासूनच आपल्याला विरोधी आहे, त्यामुळे आधी तिथं विरोध असला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. पाकिस्तान संपला, शेजारी येतं नेपाळ. नेपाळ हा नेहमी भारताचा मित्र. नेपाळला तुम्ही जायचं म्हणलं आपल्याला पासपोर्ट लागत नाही. काठमांडूला तर तिथं दर्शनाला हजारो लोक रोज जातात. तिथली पॉप्युलेशन धार्मिकदृष्ट्या बघितली की हिंदुत्वावर आस्था असलेली फार मोठी लोकसंख्या आहे. पण आज काय दिसतं तिथं? आज त्या राज्यात जो नेहमीचा आपला सहकारी, आज ते राज्यच सरकारचं असं दिसतं. ही त्यांची स्थिती. त्याच्यानंतर चीन सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे बांगलादेश, त्याच्या स्वातंत्र्यासाठी आपण त्याग केला, आपण झेल होतो. आज बांगलादेश आपल्या विरोधी. खाली जा तुम्ही श्रीलंका, श्रीलंकासुद्धा आपला सहकारी होता. मला स्वतः जात होतं की त्या देशात अन्नधान्याची अडचण आली त्यावेळेला तुमचे मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि माझ्याकडे अन्न आणि शेती होतं. मला तिथं जायला सांगितलं आणि आम्ही जाऊन त्या ठिकाणी तिथल्या श्रीलंकेच्या अन्नाचा प्रश्न त्यांच्याशी सुसंवाद करून सोडवला. त्याच्यात श्रीलंकेचे आमचे संबंध अतिशय चांगले होते. आज श्रीलंकासुद्धा आमचा मित्र राहिला नाही. आज आम्हाला शेजारी मित्र कोण आहे? आणि माणसं दुखवली, देश दुखवले आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह आलेले आहे. आणि याच्यामध्ये आजचं सरकार, केंद्राचं हे कितपत यशस्वी आहे याचा विचार करायची वेळ आली. थोडक्यात देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते चुकते असं म्हणायचं का? देखील चेतावणी दिलेली आहे. ज्या पद्धतीनं रशियाकडनं तेल खरेदी सुरू आहे, युद्ध सराव मॉस्कोसोबत सुरू आहे, त्याच्यावरून तरी योग्य नाही असं सांगितले नाही, ती चेतावणीच करत आहे. परराष्ट्र धोरण चुकतंय का? नाही, असं आहे की आता समजा यांनी प्रश्न विचारला, आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट घ्यावे लागतात
आपली देशाची गरज ही देशातच भागत आहे असं नाही. आपल्या जो काही आसाम किंवा त्या भागात पेट्रोलियम मिळतं ते फार मर्यादित आहे आणि म्हणून आपण आयात करतो. आयात ज्यावेळी करायचं आहे त्या आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जो देईल त्याचा विचार करायचा का नाही. आणि त्या दृष्टीनं रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये पंचशीलचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि जे देश एकत्र गेले त्याच्यात रशिया होता. आणि तोच रशिया आज तुम्हाला तेलाची गरज असेल तर कमी किमतीमध्ये जर देत असेल तर घ्यायचं का नाही. पण आम्ही तिथं तेल घेतो म्हणून अमेरिकेचं प्राईम मिनिस्टर काहीतरी वक्तव्य करतायत ते का आम्ही मान्य करायचं. आमच्या हिताचा आम्ही विचार करू, त्यांना त्यांच्या हिताचा विचार करायचा अधिकार आहे, आम्ही काही नाही म्हणत नाही. पण हे जे घडतं आहे म्हणजे तुम्ही लेखा मारता एकमेकाला चांगली गोष्ट आहे, आज तुम्ही सोपता. पण हे असलं सहन करू नका की ज्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत अडचणी. तेल स्वस्त घेतलं जातं, परंतु तेल आयात स्वस्त केलं जातं, परंतु ग्राहकांना त्याचा लाभ होत नाही. अजून 105 रुपये 104 रुपये असतात. अमेरिकेच्या ट्रम्पचे ॲडवायझर जे आहेत ते म्हणतात की मधले जे रिफायनर्स आहेत त्यातले एक जे पुरुष मानतात ती लोक ह्यातला नफा मोठ्या प्रमाणात खातात. नाही, प्रश्न असा आहे त्याला रशिया जवळ धरायचा जो तुम्हाला स्वस्तात तेल देतो ते आम्ही आणल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला काय भाव मिळतो याच्यावर आमचं टीका करा. आमच्या म्हणजे केंद्र सरकार, याला रशिया जबाबदार नाही. सर, आपण आज साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. तर आपल्या प्रयत्नामुळे एक गोष्ट चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार झाला, परंतु त्यांची अडचण अशी की त्याची अंमलबजावणी होत नाही. हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की यावेळी साखर कारखान्यांनी साखरेची किंमत हमी भाव आणि इथेनॉलची किंमत वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे. आपले केंद्राकडे काय भूमिका आहे. तिसरा मुद्दा असा की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामध्ये विरोधी लॉबी आहे ते अडथळा आणते असा एक आरोप केलेला आहे. त्याबद्दल आपली भूमिका काय. आणि त्या निगडीत दुसरा मुद्दा असा की अमेरिकेने जे 50% टेरिफ लावलेला आहे त्याच्यामुळे कृषी जे शेतकरी आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या अडचणी आल्यात. आपले कृषी मंत्री म्हणून आपण केंद्रीय काम केलेलं आहे, आपली या संदर्भातली भूमिका काय आहे. असं काही हा शेवटचा मुद्दा सांगतो. माझ्याकडं हा विषय होता आणि आमचं आणि अमेरिकेचं या प्रश्नावर मतभिन्नता होती. त्यातनं काहीतरी मार्ग काढावा म्हणून मी त्या ठिकाणी जावं वॉशिंग्टनला. आणि तिथे जे त्यावेळेचे काँग्रेस आणि शेतीचे मंत्री आहेत त्यांच्याशी वार्ताहर करून हा प्रश्न सोडवावा असं मला सुचवलं होतं. मी गेलो. 5 दिवस आमची चर्चा चालली होती. ही फक्त शेतीच नाही अनेक गोष्टी होती. परंतु अमेरिकेने मला सांगितलं की दोघांच्यात करार करायचा, त्या करारामध्ये कृषी उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे दोन्ही आयटम तुम्ही घेतले पाहिजे. मी त्यांनी सांगितलं की आमचा देश कृषी उत्पादन आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि तिथं आम्ही धान्य बाहेर देशात आणायला लागलो. एक काळ होता आमच्याकडे कमी होतं त्यावेळेला, 3 दिवस आज राहिले नाही. आज आम्ही निर्यात करणारे झाले. असं असताना अमेरिकेतनं गहू आणायचा, अमेरिकेतनं शेतीचा माल आणायचा, हे आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि दुसरा त्यांचा आग्रह होता की दूध त्याच्यावरचे पदार्थ
हे तुम्ही घेतलेच पाहिजेत. आमचा सक्त विरोध केला होता आणि तो आम्ही मान्य केला नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कारण नसताना विरोध करतात. मी त्याला एक दुसरं कारण सांगितलं की अमेरिकेमध्ये आपण पशुखाद्य तयार करतो. इथे करतात पशुखाद्याचं. एकेकाळी शेतकरी संघाचं पशुखाद्य वैर चित्र असलेलं मला आठवतं एका काही फार लोकप्रिय होतं. पण आपलं पशुखाद्य कशात नव्हतं, धान्यात नव्हतं. अमेरिकेमध्ये पशुखाद्य कशाचं करतं ते गाई, म्हशी, बैल यांची हत्या केली जाते. त्याचं रक्त आणि त्याचं मांसाचे तुकडे हे पशुखाद्यात दिले जातात. तर आमच्या वासाघातीत हा विषय मी काढला की आमच्या देशामध्ये गाय कापली आणि त्याचं मांस हे गाईला पशुखाद्य म्हणून दिलं तर लोकांना आवडणार नाही आणि हे आम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी त्यावेळेला आम्ही अमान्य केल्या. आज तोच आग्रह पुन्हा केलेला आहे. आणि मला एक गोष्ट केंद्राची ठीक वाटते की त्यांनी अमेरिकेच्या दबावाच्या समोर त्यांनी संमती दिली नाही. ही चांगली गोष्ट आहे. हा त्या संबंधीचा विषय. आणि दुसरं काय होतं, आज आपण साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. तर एक गोष्ट आपल्या प्रयत्नाने चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार मिळाला. परंतु त्यांची खंत अशी आहे की त्यांना वेतनवाढीचे फायदे मिळाले नाही. कसं आहे, वेतनवाढीचा निर्णय माझ्याच ऑफिसमध्ये, कारण तिथं कारखाने आणि युनियन यांच्यात एक वाक्यता नव्हती. गेले 30 वर्ष असा प्रश्न ज्यावेळी येतो ते लवाद माझा असतो. आणि यावेळी लवाद माझा होता आणि माझ्या लवादामध्ये आम्ही हा प्रश्न सोडवला. कामगारही खुश होते, कारखाने खुश होते. पण एक गोष्ट आता दिसते की ज्याची आम्हाला चर्चा करावी लागेल, कारखाना संघाची. महाराष्ट्रात 135 कारखाने असेल की त्या 135 कारखान्यांनी कामगारांचे 600 कोटी रुपये थकवलेले. ही गोष्ट योग्य नाही. दुसरा मुद्दा ज्याची चर्चा आम्हाला करावी लागेल की काम करणारा कामगार एक 365 दिवस काम केल्याच्या नंतर तो काय नसतो, त्यांना सवलत काही मिळतात. आत्ता महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यात 40% कामगार कंत्राटी आहेत आणि कंत्राटीला नोकरीची खात्री नसते. हे दुखणं त्याच्यात आहे. आणि हे चित्र कामगारांच्या दृष्टीने चांगलं नाही. आजपर्यंत साखर कारखाने आपण खाजगी हा वर्ग जास्त नव्हता. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या कोल्हापूर शुगर मिल नावाची एक मिल होती रुयांची. ती जर सोडली तर इथं खाजगी काही फारशा गेलेल्या नव्हत्या, सगळ्या सरकारीच होत्या. तेच चित्र महाराष्ट्रात होतं. आज काय दिसतं आहे, महाराष्ट्रामध्ये 101 खाजगी आहेत आणि 99 सरकारी आहेत. याचा अर्थ सरकारीपेक्षा खाजगी कारखाने वाढले. तिथं जी काळजी सरकारमध्ये कमीत कमी आपसात बसून कामगारही आपलेच आहेत म्हणून त्यांच्या हिताचा विचार होत असतो. पण या खाजगी कारखान्यांच्यामध्ये कारखाने चांगले चालवतात, त्याच्याबद्दल तक्रार नाही. पण त्याच्यामध्ये कामगारांच्या हिताची जपणूक वेगळ्या पद्धतीने केली जाते. कामगारांची संख्या ही कमी केली जाते आणि हे प्रश्न आहेत
त्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. आज महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांचे कामगारांच्या जे युनियन आहेत ते सगळे पन्हाळ्याला जाणार आहेत आणि बघूया त्यांचं म्हणणं जाऊन मला ऐकायचं आहे आणि याचं मार्ग काढायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहेत. सामनातून सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी लोकशाही पद्धतीनं पार पडतील का? आपल्याला काय वाटतं? असं एक काल परवा सुप्रीम कोर्टात हा विषय होता आणि सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट काळात या निवडणुका फार पाडल्याच पाहिजेत असा आदेश दिलेला आहे. तर बघूया आता या आठवड्यातच निकाल आला. साहेब, राज्यातल्या वाईन शॉपला प्रारूप आराखड्याबद्दल जी याचिका दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हा निवडणूक आयोगाचा रबर स्टॅम्प सारखा वापर करतोय असं म्हटलेलं आहे न्यायालयाने. सर्किट बेंच, कोल्हापूर सर्किट बेंचनं म्हटलं. त्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. आता न्यायाचं सवलतीच आहे, न्यायफेरीच आहे, त्याच्यात आज भाषा कशाला करतात. साहेब एनसीडीसीचे कर्ज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सहकारी राजकारणातील संबंधित लोकांच्या कारखान्यांना, सहकारी कारखान्यांना दिली गेलेली आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतरही दिली गेलेली आहेत आणि मागच्या निवडणुकीच्या वर्षामध्ये 46 सहकारी कारखान्यांना 7,600 कोटीचं एनसीडीसी मार्फत कर्ज दिलं. याचा राजकारणासाठी कुठेतरी केंद्राकडून वापर होतोय का? असे कारखाना अडचणीत असेल तर तो चालू करायला मदत होत असेल दिल्लीवरनं काहीच त्याला काही विरोध करायचं कारण नाही. पण हे धोरण शेडीवरून ठरवू नये, हे सरसकट धोरण असं होते. पण यात राजकारण शिरलं मग सहकारी कारखानदारी मोडकळीस येणार नाही काय? जर राजकारण शिरावं लागलं सहकार क्षेत्रामध्ये आता मी तुम्हाला आखरी सांगितले की 106 खाजगी कारखाने आणि 100च्या 101 हे सरकारी. यापूर्वी असं चित्र नव्हतं. आपल्याकडे 70% कारखाने हे सरकारी असायचे, 30% हे असायचे. आज उलटं चित्र. नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने देण्याचा जो काही विषय होता तो गुंडाळा राज्य सरकारने अशा प्रकारची माहिती समोर येते. कसं बघता तुम्ही? मला माहिती नाही. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आले का? अशा पद्धतीचे मुद्दे वाईन शॉपला परवानगी देणं हा मुद्दा निवडणुकांमध्ये येऊ शकतो, म्हणून हा निर्णय मागे घेतला असावा असं वाटतं. कोणता निर्णय? मद्यविक्री परवानगी देणार होते ते थांबवलेलं आहे. वाईन शॉपसाठी परवानगी तोच निर्णय आता मागे घेतला अशी माहिती मिळते. या सगळ्या निर्णय मागे घेण्याकडे नाही, आम्हाला माहिती नाही त्याची सरकारचं काय धोरण नाही. पण एक गोष्ट सांगतो, आमचा याचा अर्थ मी शेतकरी आहे, मी ऊस उत्पादक आहे आणि त्याची जी संघटना आहे देशाची राज्याची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, या सगळ्यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक निकाल. कालच माझ्याकडे बैठक होती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आणि तिथं आमचा एक आग्रह आहे की आता इथून पुढं साखर एक साखर हे सूत्र बदलणारं नाही. त्यामुळे ऊसापासून साखर ही साखर करण्याच्यासाठी ऊसाचा रस काढणं, त्याची साखर करणं, साखर केल्याच्या नंतर खाली जी मळली जाते त्याच्यापासून मोलाचे हे करणं आणि जो ऊस गळीत केल्यानंतर जो ऊस असतो तो जाळायला वापरतो, त्याच्यापासून वीज, त्यामुळे वीज, अल्कोहोल किंवा इथेनॉल आणि साखर या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजेत, तरच हा धंदा टिकेल असा निष्कर्ष आमच्यातल्या सगळ्या तज्ज्ञांचा आहे. आणि त्याला पोषक धोरण हे सरकारने द्यावं. मग ते दारूसाठी द्यायच्याऐवजी इथेनॉलला जर दिलं तर पेट्रोल आयात ही कमी करता येईल आणि 2 पैसे मिळतील आणि तो आग्रह आमचा आहे.
मुंबईच्या वाशीमध्ये 2 बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेने नोटीस काढलेली होती. मात्र एकनाथ शिंदेनी त्याला स्थगिती द्यायला लावली. हे कोर्टात ज्यावेळी प्रकरण गेलं त्यावेळी कोर्टानं एकनाथ शिंदेनी कोणत्या अधिकारात ही स्थगिती दिली अशा पद्धतीनं झालेलं आहे. एकूणच ज्या पद्धतीनं अशा कामांमध्ये हस्तक्षेप वाढताना दिसतोय का मंत्र्यांचा असेल किंवा सरकारमधील मला माहिती नाही की साहेब, आपल्या प्रयत्नामुळे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळालं आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणतात की इथेनॉलची लॉबीच्या विरोधात काही लोक प्रयत्न करतायत आणि त्यामुळं या प्रयत्नामध्ये या सगळ्या प्रयोगामध्ये अडचणी येत आहेत. असे इथेनॉल हे लोकप्रिय करण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. याच्यामध्ये गडकरींचं योगदान मोठं आहे. गडकरींचा या संबंधीचा दृष्टिकोन हा साखर धंद्याला आणि विशेषतः ऊस उत्पादकांना अनुकूल आहे, फायद्याचा आहे. त्यानंतर ग्राहकाला जी साखर मिळते त्याची किंमत कमी करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि म्हणून गडकरी करतायत. त्याला कुणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही, पण माझ्या मते ते करतायत ते शेतकऱ्यांच्या हिताचं करतात. त्याला आता वाद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास कामं काढली गेली, परंतु आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.